साहेब होय हो? काय हो? मी विचार करते कधी कधी की माझ्या आई वडिलांनी मला कसं दिलं असेल तुम्हाला हा एवढं 15-16 वर्ष कसं दिलं असेल म्हणजे तुला वाटतं तुझं तुझं म्हणणं आहे काय मी फसविलं म्हणून? तसं नाही म्हणत आहे मी व कसं दिलं असेल विचार करते. माझी पिलू आंबे खायला गेली गावाकडं काय आज 8 दिवस झाले. माझा जीव याला झालाय माहिती का. दिवसात मी तिला 10 फोन करते. काय करते पिल्लू, जीवली का पिल्लू, बसली का पिल्लू, उठली का पिल्लू, इतके फोन करते. मी म्हणते माझ्या आई बापाने मला तुम्हाला दिलंय कन्यादान करून. त्यांची किती मोठं काय आणलं असेल त्यांच्या जीवाला. ती परंपरा आलेली ना मग. मी तर नाही बाबा देणार माझ्या लिखीला. हा काय करणार? करून आणणार आहे. काय आलं का घर जावाय. वा वा चांगले विचार आहे तुझे. माझी एक माझ्यापासून लांब नाही गेली काही. कसं काय साहेब बघितलं का पोळ्या चपात्या तुझ्यासारखीच फुगली ना. सुगरण म्हणतात मला बी. हे काय हा सुगरण तुझ्यासारखीच फुगली ना. त्या भितडावरचं काढून तेल लाव त्याला उलचक असं तर लावीनास. सुगरण म्हणतात त्या सुगरण. भिंतीवरचं ते तेल काढून लाव त्याच्यात तरी चपात्याला तेल लागेल. पण असं तर काय तुझ्या हाताला तेल आहे ना. हा. जास्त तेल लागेल म्हणून हाताने लावी ती. पण चमच्याने पळीने लावीनास. लय तेल खाल्लं चांगलं नसतं अटॅक येत असतो असं कोण म्हणलं? सगळे म्हणतात. विचारा तुम्ही डॉक्टरला. सायन्स काय म्हणते ती बघा. संपू नाही म्हणून लावित नाही म्हणून सांग की. विश्वासच नाही. लय तेल खाल्लं ना खरंच अटॅक येतो. आजकालचे तेल काय चांगले झालेच आहे. काय फेक येते. मग जाऊ दे तिकडं. कधी जाताय माझ्या आरूला आणायला तुम्ही? मी नाही जाणार. तू पाठवलंस तू घेऊन ये. तुम्हाला करमत आहे ना आरू नाही ती. मला काय वाटत नाही. मग ह्यामुळेच म्हणतात ना आई ती आईच असते काही केलं तरी. मला तू बी नसली तर काय अडचण नाही. हा ना हा ते म्हणतात ना किती पण माणसाने हे असू द्या माहिती का श्रीमंत असू द्या एकटा राहू शकतो मी. त्याला जर आई नसली ना ते आई विना भिकारी असतो माहिती का. आईची आणि बापाची हेच फरक असतो. मी म्हणत होतो तिला पाठवू नको. तू पाठवलंस तू घेऊन ये जाऊन आता बसनी. जाते की मग मला काय वाटत नाही जायचं बसनी फिरणं नाही कशाने फिरणं. लालपर्यंत जायचं मस्त बसून. अहो लालपर्यंतच आम्ही लय फिरलेलो शाळेत असताना. मग आज बी जाणार. जाते. चला तुझ्या नादी लागून उपयोग नाही. मला कामाला जायचं अर्जंट. मी काय धरलं तर काय तुमचं माझं तुम्हाला स्वयंपाक झालाय. तुम्हाला कोण नका म्हणले. मला पण कामाला जायचंय. मला काय घरी बसायचं. कामावरून येऊ आणि आरूला घ्यायला जाऊ गावाकडे. रात्रीत आपण घरी जातो. त्याला लांब आहेत काय. मी येणार नाही. तसं नाही करायचं. चला जास्त माया कोणाला आहे? दोघाला बी मला नाही माया. येते. तुला जास्त माया ना तू घेऊन ये. आणि जावं आणते म्हणते घरी. पण मला इलाज नाही म्हणून मी थांबलो तुझ्यापाशी. एक तुझ्या हाताखाली कोणीच टिकणार नाही. मी टिकलोय. नाही तर काय रोजच तुमच्या मागं लाकूड घेऊनच लागत आहे मी. मी टिकलोय. हो वाळून गेला तुमच्या अंगाला मास नाही राहिलं. वा वा माझ्या कहा इतका तुम्हाला त्रास आहे माझा. मी म्हणून राहिलो तुझ्यापाशी. हो ना मग इतका तर त्रास आहे माझा तुम्हाला. अंगाला उगा मास नाही राहिलं तुमच्या. काताला वाळे अंगाला. तुमच्या अंगात खोड आहे. मी म्हणलं ना जावायला तर जावय माझी लेकीला घेऊन माझ्यापाशी राहील. पण तुमच्यापाशी राहणार नाही. मी खोड आहे तुमच्या अंगात बारीक असा रेमान किडा असा 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 करतो देऊ. माझं कसं आहे माहिती का फटकळ थटकुनी बोलून जाते. ते इंदुरीकर महाराज म्हणतात ना जे माणूस बोलतो ना त्याच्या मनात काही नसतं. आणि जे नसतं बोलत त्याचा अर्थ तुम्हाला माहिती. तुम्ही रोज कीर्तन ऐका. चल उशीर झालाय मला. येऊ का? जा की मग. तुम्हाला काय धरले का येऊ का 5 वाजल्यापासून चालू.